नमस्कार. आपण आज सरमकुंडी फाटा या ठिकाणी आलोत आणि येथे दररोज सकाळी खव्याची मोठ्या प्रमाणात विक्री होती. खव्याचा व्यवसाय या परिसरामध्ये खूप मोठा चालतो. तर त्याचं किती महत्त्व आहे आणि कशा टाईपचं चालतो आपण आज या हॉटेल मालकांच्याकडून ऐकून घेऊया. आपण त्यांचं मनोगत थोडक्यात व्यक्त करूया. तर नमस्कार मालक, थोडंसं तुमच्या खव्याचं माहिती द्या आम्हाला. हे आपला कोंतलगिरीचा पेढा आहे. या पेढ्याचं वैशिष्ट्य म्हणजे की हा पेढा भट्टीवर बनवला जातो, मशीनवर बनवला जात नाही. आणि पेढ्याची क्वालिटी, भट्टीवर बनवलेल्या पेढ्याची क्वालिटी चवीसाठी चांगली लागते आणि टिकायला पण जास्त वेळ लागते. शेवटी मशीनचा खवा हा चवीला चांगला लागत नाही आणि त्याचा पेढाही चांगला लागत नाही. आपल्या बाजारपेठेमध्ये बाहेरचा हा गुजराती पण खवा येतो, पण तो चांगला नसतो. लोक त्याला जास्त प्रतिसाद देतात, परंतु ओरिजिनल ते ओरिजिनलच असतो. सांगायचं म्हणजे विशेष म्हणजे हा खवा पण भट्टीवर बनवलेला आहे. खव्याचं वैशिष्ट्य म्हणजे भट्टीवरचा खवा म्हणल्यानंतर जाळावर बनवला जातो आणि जाळावरचा खवा चवीला हा चांगला असतो, त्याच्यामुळे खवा जास्त दिवस टिकतो. साधारणपणे सकाळी अशी किती विक्री होते वगैरे असं काय माहीत आहे का? आता इथे भरपूर दुकाने आहेत. प्रत्येकाचा दररोज नाही जरी म्हणलं तरी 30-40 किलो माल विकला जातो. आणि पेढ्याची क्वालिटी दररोजच्या दररोज ताजी राहते, कारण बाजारपेठेमध्ये विक्री भरपूर आहे. असं काही नाही की बाबा माल जास्त दिवस चालतो आणि क्वालिटी पण चांगली आहे. तर खव्याचं महत्त्व थोडक्यात सांगा. खव्याचं महत्त्व म्हणजे आम्ही काय केलेलं असतं, शेतकऱ्यांना खेड्यामध्ये उचल देऊन त्यांच्याकडून आम्ही खवा बनवतो आणि त्यांच्या दुधाला थोडा भाव चांगला दिल्यामुळे ते दूध भट्टीवर घालतात आणि जाळावर आम्ही हा खवा चांगल्या पद्धतीने भाजून मार्केटमध्ये विकला जातो. छान छान छान. तर शेतकऱ्याचं उत्पन्न वाढवण्यासाठी आपण त्यांना थोडीशी हातभार लावताय असं आपण म्हणू या ठिकाणी.